डान्स बारमधील महिलेच्या मुलींना अज्ञाताने पळवलं। महिला डान्स बारमध्ये कामाला असताना पळवल्याची माहिती। महिलेच्या 3 मुलींना अज्ञाताने पळवलंय। मालाडच्या खारोडीतील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विद्या विलास आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेल्या आहेत। अतिशय धक्कादायक बातमी आपण मालाडमधून पाहतोय। डान्स बारमधील महिलेच्या मुलींना अज्ञाताने पळवलं आहे। ताई, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो हो पोहोचतोय। मालाडमधील आपण ही धक्कादायक बातमी आपण पाहतोय। महिलेच्या 3 मुलींना अज्ञाताने पळवलंय। जी महिला डान्स बार मध्ये काम करते त्या महिलेच्या मुलींना या अज्ञाताने पळवल्याची माहिती समोर येते। नक्कीच मला हे म्हणायचंय की ही बातमी खरंच खूप धक्कादायक आहे। म्हणजे आपण पहिले आता म्हणावं लागेल, महिला सुरक्षाचं एवढं मोठं बजेट आहे, आता म्हणावं लागेल की बेटी पहिले बचाव मग पढाव आणि मग बढाव। म्हणजे आजही कामकाजी महिला ज्या आहेत, या कामकाजी महिलांसाठी, मग ती कोणतंही काम करणारी महिला असो, म्हणजे त्या बाईचा जीव अगदी टांगणीला असतो की तिच्या घरात जर तिच्या मुलांना सांभाळणारं कोण नसेल तर तिच्यासाठीची व्यवस्था करणं गरजेचं आहे। म्हणजे मला असं वाटतं की कामकाजी महिलांच्या मुलांच्या संगोपनासाठी किंवा डे केअर सेंटर उभं करणारी व्यवस्था आजही, मग ते सरकारी असो किंवा मग प्रायव्हेट असो, आजही कुठेतरी आपलं सरकार कमी पडतंय। सातत्यानं हा मुद्दा जेव्हा महिला सुरक्षेचं धोरण आलं, महिला धोरण आलं, त्यात सातत्यानं आम्ही हे मांडत आहोत की कामकाजी महिलांच्या मुलांसाठी कुठे ना कुठेतरी डे केअर सेंटर उभं केलं पाहिजे। नाहीतर मग म्हणजे मला असं कळलं की त्या मुलींना ती टाळं लावून जायची। म्हणजे हे पण किती मुलींसाठी पण किती मानसिक दडपणासारखी गोष्ट आहे आणि किती त्यांना असुरक्षित वातावरण बनवण्याची गोष्ट आहे। मला असं वाटतं समाजाची अजूनही मानसिकता झालेली नाहीये की आजही आपण जरी आईचं नाव, वडिलांचं नाव एकत्र लावत असलो, हे जरी एक सकारात्मक पाऊल असलं तरी मानसिकता घडवण्याचे प्रयत्न जे शिक्षणाच्या माध्यमातून, संस्कारांच्या माध्यमातून व्हायला पाहिजे, त्याचं प्रबोधन करण्यासाठी सरकार कुठेतरी मला असं वाटतं कमी पडतंय। म्हणजे ठिकठिकाणी वस्ती पातळीवरती कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, पण मग त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून मला असं वाटतं आता वस्ती पातळीवरती नाक्यावरती हे कॅमेरे लावावे लागणार आहेत का? जर तुम्ही मानसिकता आपली तयार करत नसू तर कुठे ना कुठेतरी कायद्याच्या संदर्भातल्या यंत्रणा, ह्या वचक येणाऱ्या यंत्रणा ज्या कमी पडतात आहे त्यांना सक्षम करणं गरजेचं आहे। दुसरं गोष्ट मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी ही ओळखीची व्यक्ती असणार, कारण सध्या मुली पळवून नेणं किंवा मुलींना आमिष दाखवून तसं पळवून नेणं आणि बेकायदेशीर दत्तक घेणं हा जो प्रकार आहे ना, तो कुठे ना कुठेतरी हा प्रकार वाढलेला आहे। तुम्ही जर आकडेवारी बघितली प्रत्येक पोलीस स्टेशन मधली, एंटायर महाराष्ट्रातली, तर मुली गायब होणाऱ्या ह्याची संख्या खूप हजारोने आहे। मला असं वाटतं की नुसतं या महिला धोरणावरती चर्चा करून, नुसतं पालकमंत्र्यांनी त्या सुकाणू समितीमध्ये यांना या सगळ्या विषयावरती चर्चा करून ऍक्शन प्लॅन देण्यापेक्षा या ऍक्शन प्लॅनला सुरक्षा आणि सन्मानाच्या स्तरावरती, तो अंमलबजावणीच्या स्तरावरती नेणारी जी मेकॅनिझम उभी करायची आहे, ती मेकॅनिझम म्हणजे माणसं देणं आणि माणसाचं मेकॅनिझम उभे करण्यामध्ये शासन प्रशासनाबरोबर लोकांच्या मोठ्या प्रमाणात सहभाग करून घेणं, ही यंत्रणा जी आजही उभी करण्यामधली जी खुल्या दिलाची इच्छाशक्ती राजकीय पाहिजे, ती राजकीय इच्छाशक्ती किंवा शासन प्रशासनाची जी इच्छाशक्ती आहे ती कमी पडते। याला खूप गंभीरतेनं घेतलं पाहिजे। धन्यवाद वर्षाताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।